नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवूया गुढीपाडवा स्पेशल थाळी. चमचमीत अगदी गोड धोडाचे थाळी आपली इथं तयार आहे. आलू मटरची भाजी, श्रीखंड, कुरडई, पापड, टम्म फुगलेली पुरी आणि मसाले भात. छान असा आपण गुढीपाडवा स्पेशल बेत केलेला आहे. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. एक पळी तेलावरती जिरे, मोहरी, हिंग, हळदीची फोडणी केली. मिडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला घेतला. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आणि छान आलं लसूण पेस्टचा खमंग असा कच्चा वास जाईपर्यंत आपण खमंग अशी आलं लसूण पेस्ट परतून घेतली. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे अर्धा चमचा पावभाजी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर. त्याचबरोबर एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरलेला घ्यायचा. छान अशी ही भाजी एवढ्या मसाल्यांवरती अप्रतिम चवीची ही भाजी होते. तुम्ही करून पहा. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली घेऊया आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीरीबरोबर हा मसाला छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. टोमॅटो पूर्ण मऊ होईपर्यंत मसाला परतून झाला. मसाल्याचा सुगंध सुटला की आपल्याला 1 वाटी मटार दाणे आणि 1 वाटी उकडलेला बटाटा घ्यायचा. बटाटे कुकरला उकडून घेतले, साल काढली आणि फोडी करून या भाजीमध्ये आपल्याला बटाटे घ्यायचे. चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून 10 मिनिट ही भाजी आपल्याला उकळून द्यायची आहे. आता इथं मी काय केलं, एक अर्धा बटाटा शिल्लक ठेवला होता आणि त्या बटाटा पूर्ण मॅश केला आणि ह्या भाजीमध्ये घेतला. असं केल्याने ही भाजी घट्टसर दाटसर होते आणि चवीला छान लागते. 10 मिनिट ही भाजी आपल्याला उकळून द्यायची आहे. झाकण ठेवूया आणि मंद गॅसवरती ही भाजी आपल्याला शिजून द्यायची आहे. आता कुकरमध्ये मसाले भात टाकूया. 1 पळी तेल घेतलं, जिरे, मोहरी, हिंग, हळदीची फोडणी केली, कढीपत्त्याची पानं घेतली. छान असा कढीपत्ता आणि हे मोहरी हळद तडतडली. मोहरी जिरं तडतडलं की मिडियम साईजचा कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घेतल्या. खमंग असा हा पूर्ण मसाला आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा. इथं मी 1 पळी तेल घेतलं आहे, पण तुम्ही तुपावरतीही परतू शकता. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आणि हे पूर्ण सगळं आपल्याला खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचं. 1 मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरलेला तोही घेतला आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत हा मसाला परतून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे अर्धा चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा बिर्याणी मसाला, अर्धा चमचा धणे जिरे पावडर घ्यायची आणि एवढ्या मसाल्यावरती हा मसाले भात आपल्याला करायचा आहे. 1 वाटी मटार दाणे घेतले आणि छान असा हा पूर्ण सगळा मसाला आपल्याला मटार दाण्यासहित परतून घ्यायचा. पहा तुम्ही, तेलाचा वापर जास्ती केलेला नाही आहे मी. अगदी 1 पळी तेलावरती ह्या भाज्या बनवलेल्या आहेत आणि भातही बनवते आहे. अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून आपण इथं हा भात आणि ही भाजी बनवलेली आहे. 2.5 वाटी मी इथं पाणी घेत आहे, कारण 1 वाटी आपला तांदूळ आहे. माझा तांदूळ कोलम आहे, पण तुम्ही कोणता तांदूळ वापरता त्याच्यावरती पाण्याचा वापर करा. चवीनुसार मीठ घेतलं, थोडासा गूळ घेतलेला आहे मी आणि छान असं या पाण्याला आता उकळी काढायची आहे आपल्याला. जेव्हा तुम्ही इथं पाण्याला उकळी काढता तेव्हा धुतलेला तांदूळ पाण्यामध्ये घ्या आणि पटकन कुकरच्या 3 शिट्ट्यामध्ये हा भात शिजून जातो. इंद्रायणी भात वगैरे तुमचा असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी ठेवा. इथं कोलम तांदूळ आहे माझा, सुरती कोलम, त्याच्यामुळे याला पाण्याचं प्रमाण जेवढं 1 वाटी मी तांदूळ घेतला तर 2.5 वाटी मी पाणी घेतलेलं आहे. पहा इथं तर तुमचा तांदूळ कोणत्या ह्याचा आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण घेऊ शकता. कुकरला झाकण लावूया आणि 3 शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या. 10 मिनिट झाले, कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत आपली भाजी शिजली का ते पाहूया आपण. अर्ध्या तासाच्या आतमध्ये हा स्वयंपाक होतो. तुम्ही करून पहा. भाजी शिजली का पाहूया. 10 मिनिट झालेले आहेत आणि पाहू शकता तुम्ही, तोंडाला पाणी सुटेल इतकी सुंदर ही भाजी झालेली आहे आणि 10 मिनिटामध्ये छान वाटाणे आपले शिजलेले आहेत. बटाटे तर आपण कुकरला लावून घेतल्यामुळे बटाट्याचा इथं शिजवण्याचा काही प्रश्न येत नाही आणि ही भाजी आपली तयार आहे. कोथिंबीर घातली मी, गॅस बंद केला आणि आता झाकण ठेवून एका साईडला ठेवून देऊया. कुकरही आपला झालेला आहे. कुकरच्या मी 3 शिट्ट्या काढून घेतल्या. आता आपण तळून घेऊया. तेलावरती आपल्याला पापड कुरडई तळून घ्यायची. आज मी इथं भजी केलेली नाही आहेत, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळे भज्याला थोडासा मी आराम दिलेला आहे. तर इथं पहा, आता ह्या पापड आपण तळून घेऊया आणि कुरडई तळून घेऊया. गव्हाची कुरडई आहे आपली. माझा व्हिडिओ आहे कुरडई कशा प्रकारे करायची. तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही चॅनलवरती पाहू शकता गव्हाच्या कुरडईचा व्हिडिओ. तर इथं पहा, ह्या कुरडईही आपल्या फार छान अशा फुलल्या, पांढरी शुभ्र कुरडई झालेली आहे.
तर इथं आणि कुरडईचा मान पहिला असतो जो आपण नैवेद्याला करतो, तर कुरडई आपल्याला पाहिजे. तर इथं छान अशा कुरडया तळून घेतलेल्या आहेत मी. अगदी कलरची कुरडई आपण तळून घेऊया आणि अशा पद्धतीने आपलं तळणही तळून झालेलं आहे. आता आपण पुऱ्या करून घेऊया. झटपट जर तुम्ही तयारी करून ठेवली तर हा स्वयंपाक अर्ध्या तासाच्या आतमध्ये तयार होतो. आता इथं मी पुरी मेकर घेतलेला आहे किंवा पुरी करायचं मशीन घेतलं. आता कणकीचा एक गोळा याच्यामध्ये घालायचा आणि छान प्रेस करून आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. 8 ते 10 पुऱ्या मी आधी करून घेतलेल्या आहेत पहा इथं. आणि कणकेचे गोळेही मी 10 गोळे करून ठेवले आणि पटापट या पुऱ्या मी करून घेतल्या पहा. अगदी 2 माणसांचा स्वयंपाक मी झटपट इथं अर्ध्या तासाच्या आतमध्ये केलेला आहे. 10 पुऱ्या मी आधी करून ठेवणार आहे आणि नंतर त्या तळून घेणार आहे. गोल गरगरीत अशी या पुरी यंत्रामध्ये आपली पुरी झालेली आहे. आता या पुऱ्या आपण तळून घेऊया. कणिकही तुम्ही 1 तासभर आधी मळून ठेवली तर कणिक इतकी छान भिजते आणि त्याच्या पुऱ्या इतक्या छान येतात. त्याच्यामुळे स्वयंपाक करायच्या आधी 1 तासभर तुम्ही कणिक मळून ठेवा, म्हणजे स्वयंपाकाला वेळ लागत नाही आणि कणिकही छान अशी मुरली की आपल्या पुऱ्याही छान येतात पहा. अगदी टम्म फुगते पुरी. तेलाचा वापर मी जास्ती यातही केलेला नाही. जेवढं मला तेल पाहिजे तेवढंच मी पुरीसाठी तेल घेतलेलं आहे पहा. इथं झटपट अशा या 10 पुऱ्या मी तळून घेणार पहा इथं. आणि जशा पुऱ्या लागतील तशा मी आता इथं जेवायला जर आमच्या घरातल्या व्यक्ती बसल्या तर त्यांना जशा हव्यात तशा मी तळून देणार आहे. पण सुरुवातीला मी 10 पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत पहा. छान टम्म पुऱ्या आपल्या फुगत आहेत आणि झटपट पुरी मेकरमध्ये पुऱ्या जर तुम्ही करत असाल तर झटपट तयार होतात. गोलगरगरीत पुरी हवी असेल तर थोडंसं एखादं डब्याचं झाकण वगैरे घ्या आणि छान ह्या पुऱ्या गोलगरगरीत करून घ्या. आणि अशा पद्धतीने आपल्या पुऱ्याही तळून झालेल्या आहेत पाहू शकत असाल. अगदी एक प्रत्येक पुरी टम्म फुगलेली आहे आपली. एकही पुरी न फुगता नाही राहिलेली. टम्म फुगलेल्या पुऱ्या आहेत पहा इथं. आणि झटपट असा अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपला गुढीपाडवा स्पेशल थाळी तयार झालेली आहे. आता आपण प्लेट सर्व करूया. कुकरचं झाकण मी काढलं आहे. कुकर थंड झाला. वरून आपण तूप घेऊया आणि तूप घेऊन आता हा भात आपल्याला सर्व करायचा आहे. मसाले भात आपण केला आहे. इतका सुगंध छान या भाताचा सुटलेला आहे कारण इथं गोडा मसाला वापरलेला आहे. त्याचबरोबर इथं भाजीही आपली तयार आहे. पावभाजी घालून हा मसाला ही जर भाजी तुम्ही केलीत आलू मटरची तर पावभाजीच्या मसाल्यामुळे ह्या भाजीला छान चव येते. तुम्ही करून पहा. किचन किंग मसाला आणि पावभाजी मसाला वापरा. आता इथं कुरडई आणि पापड आपण घेतलेला आहे. छान पुऱ्या, त्याचबरोबर श्रीखंड, मसाले भात आणि आपली अशी गुढीपाडवा स्पेशल व्हेज थाळी तयार आहे. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.